मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली तर आंदोलनाच्या मार्गाबाबत चर्चा केली। ओएसडी साबळेंची माहिती। आता चर्चा नाही, अंमलबजावणी करणार का यावर बोला। उद्या अंतरवालीतून निघालो तर बदल होणार नाही। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी भेटीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। मराठा समाज सरकारकडून होणाऱ्या चुकीच्या प्रचाराला भीक घालणार नाही। आरक्षणाचं आंदोलन आता निर्णायक टप्प्यात आलंय। जरांगे उद्या मुंबईकडे रवाना होणार। मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम। सरकार उलथवायला जरांगेंकडे किती आमदार आहेत? राजीनामा देऊन मग जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हा। मराठा समाजाच्या आमदारांना उद्देशून हाकेंचं आव्हान। मी काही शिवी दिली नाही तरीही शब्द मागे घेतला। सरकारला मराठा आरक्षण देण्याचं जीवावर आलंय, त्यामुळे माझ्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय। आईवरून केलेल्या शिवीगाळावर जरांगेंचं स्पष्टीकरण। 28.5 किलोचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय। कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्याला अजून एकदाही अटक नाही। हाकेंची जरांगेंवर टीका। लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्यात जुंपली। आमदार विजयसिंह पंडित यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर हाकेंकडून आमदार विजयसिंह पंडितांचा पापडे आमदार असा उल्लेख। बीडच्या गेवराईमधील राड्यानंतर हाकेंचा 14 लोकांवर सुमोटोनुसार गुन्हा दाखल। लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्यानंतर पोलिसांची कारवाई। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले। पंकज भोयर भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री तर संजय सावकार यांना भंडाराच्या पालकमंत्री पदावरून हटवत सावकार यांना बुलढाण्याच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी। आधीचे पालकमंत्री संजय सावकारे यांनीही चांगलं काम केलं, मात्र भौगोलिकदृष्ट्या त्यांना भंडारा लांब पडत होतं, त्यामुळे माझ्याकडे जबाबदारी दिली असावी। पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। संजय सावकार यांना वेळ देता येत नव्हता। आम्हाला निधी देताना अडचण येत होती। बाहेरचा पालकमंत्री आम्हाला न्याय देऊ शकत नाही। नरेंद्र मुंडेकर यांची प्रतिक्रिया। शिवभोजन थाळी कृती समितीचं मंत्रालयासमोर आंदोलन। गेल्या अनेक महिन्यांपासून बिलं न निघाल्याने आंदोलन। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। पुणे पार्टी प्रकरणासंदर्भात रोहिणी खडसेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। पुराव्यांशी छेडछाड केल्याचा रोहिणी खडसेंवर आरोप। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणात आरोपी। नवी मुंबईतील मतदार यादीत 76,000 दुबार नावं असल्याचा काँग्रेसचा आरोप। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावं वगळण्याची काँग्रेसची मागणी। भाजप मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष अमित साटम यांनी पदग्रहण समारंभ केला संपन्न। दादर पूर्वमधील भाजप मुंबई कार्यालयात कार्यक्रम। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। थोड्याच वेळात मंत्रालयात बैठक सुरू होणार। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांवर निर्णय होणार का याकडे लक्ष। काही लोक दिवसभर धर्माविरुद्ध बोलतात। नितेश राणे हिंदूंचा नेता दाखवण्याचा प्रयत्न करतात। हाजी अराफत शेख यांची नितेश राणेंवर टीका। शासकीय कागदपत्र घरबसल्या व्हॉट्सअॅपवर मिळणार। आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून मिळणाऱ्या सर्व सेवा व्हॉट्सअॅपवर मिळणार। आपलं सरकार पोर्टलमधील 1001 सेवांचा लाभ घेता येणार। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। शरद पवारांना सगळ्यांची नावं तोंडपाठ असतात, पण 160 आमदार निवडून देतो म्हणणाऱ्या 2 व्यक्तींची नावं त्यांना आठवत नाही। गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर प्रतिक्रिया। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं भाजप नेत्यांकडून स्वागत। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात स्वागत। यावेळी आशिष शेलार, अमित साटमही उपस्थित। पुण्यात सेट परीक्षेच्या निकालामध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप। विद्यार्थी आक्रमक। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुणे विद्यापीठात आंदोलन। कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। प्रशासक जवाब दो या चले जाओ असं म्हणत आंदोलन सुरू। कोल्हापूर महापालिकेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। धाराशिवमधून 12,000 गाड्यांमधून 50,000 मराठा बांधव मुंबईकडे निघणार। मराठा बांधवांनी खास ट्रॅक्टर तयार केले असून 15 दिवसांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली आहे। बवियाला भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा पुन्हा धक्का। बवियाच्या माजी नगरसेवकासह काही प्रमुख पदाधिकारी भाजपात जाणार। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। जगात सुरू असलेली 7 युद्ध थांबवली आणि त्या युद्धात भारत आणि पाकिस्तान युद्धाचा देखील समावेश। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार। भारत आणि पाक युद्ध अणुयुद्धातील रूपांतरित होण्याच्या उंबरठ्यावर होतं। ट्रम्प यांच्या प्रतिक्रियेची व्हिडिओ क्लिप व्हायरल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। श्रीलंका सरकारकडून कांदा आयात शुल्कात 5 पट वाढ। 10 रुपये किलो असलेले कांद्याचे आयात शुल्क आता 50 रुपये प्रति किलोवर। भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीवर याचा परिणाम होणार। वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्याची नांदेडकरांची स्वप्नपूर्ती। वंदे भारत एक्सप्रेस नांदेडवरून मुंबईला रवाना। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा।
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शेतकऱ्यांकडे पीक कर्जाची 1000 कोटींची थकबाकी. सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे कर्जवसुली संदर्भात जिल्हा बँकेची मोठी कोंडी. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची माहिती. प्रांजल खेवलकरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता. 7 ते 8 महिला पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती. प्रांजल खेवलकरने महिलांबरोबर संबंध ठेवताना सहमती नसताना चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केलं. पोलिसांना आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोज मिळाले. रोहित पवारांचे संजय शिरसाटांवर सिडकोच्या जमीन घोटाळ्याचे आरोप. रोहित पवार आज बिवलकरांना दिलेल्या जागेची पाहणी करणार. रोहित पवारांनी घेतली पालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट. पार्किंग आणि पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत भेट घेतल्याची माहिती. महत्त्वाच्या नागरी विषयांवरही चर्चा झाली. रोहित पवारांनी मागण्यांचं निवेदन गगराणींना दिलं. पुण्यात जलपाणी टेंडरमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप. जलपाणी काढण्यासाठी पुणे पालिकेने टेंडर काढलं, मात्र पावसाळा सुरू झाल्यानं ठेकेदारांना तलावातील जलपाणी काढलेच नाही. कोल्हापुरातील गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारने तब्बल 110 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती, मात्र तरीही रस्त्यांची दुरुस्ती केली नसल्याचा आरोप. पनवेलच्या एसटी स्टँडमध्ये खड्डे. गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलेला असताना गणेश भक्तांमध्ये मोठी नाराजी. पुण्याच्या बाणेरमध्ये भाजप पदाधिकारी गणेश कळमळकरांच्या वतीने इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेत लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग. मुंबईत एक्वा मेट्रोतून पहिल्यांदाच गणपतीचं आगमन. रस्त्यातील खड्ड्याला कंटाळून थेट मेट्रोच्या एक्वा लाईनमधून बाप्पा घरी आणले. गणेशोत्सवाला 1 दिवस बाकी असताना डोंबिवलीत आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार फरार झाला. डोंबिवलीकरांनी 2 ते 3 महिन्यांपूर्वी मूर्तीची बुकिंग केली. मूर्ती घेण्यासाठी आलेल्या भक्तांची मात्र निराशा. पुण्यातील भोरच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांची खरेदीसाठी लगबग. सजावटीच्या वस्तूंच्या किमतीत यंदा 15 ते 20% वाढ. नाशिकमधील बाजारांमध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळते. बाप्पाच्या स्थापनेसाठी लागणारं पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी नाशिकच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली आहे. तळ कोकणात गणेश चतुर्थीची धूम. सिंधुदुर्गात बाजारपेठेत खरेदीची लगबग. सजावटीचं सामान तसंच फळं फुलं मार्केटमध्ये तुफान गर्दी. गणपती आगमनासाठी कल्याणच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांचेही दर दुप्पट. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादरच्या फूल मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी. गणेशोत्सवामुळे फुलांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा. बाप्पाच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी फुलांची मागणी. गणेशोत्सवानिमित्त पुण्याच्या फूल मार्केटमध्ये मोठी गर्दी. बाप्पाच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी फुलांची गर्दी. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बाप्पाच्या स्वागतासाठी 625 टन फळांची आवक. कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला सर्वाधिक पसंती. फळ मार्केटमध्ये 168 टन सफरचंद, 457 टन मोसंबीची आवक. शाडूमातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा. पुण्याच्या खेड तालुक्यातील लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर यांच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन. चिमुकल्याचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. बाप्पाच्या आगमनासाठी परळीची बाजारपेठही फुलली. डेकोरेशनचं साहित्य खरेदी नागरिकांची बाजारात गर्दी. सांगलीत कवठे महाकाळमध्ये सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दोस्ती दहीहंडी संपन्न. मंत्री जयकुमार गोरे आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत दहीहंडी संपन्न. पांढरकवडामधील सायखडा ग्रामपंचायत फोडून महत्वाचे दस्तऐवज जाळले. ग्रामसभेच्या आदल्या रात्री दस्तऐवज जळल्याचा प्रकार उघडकीस. अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. जळगावमध्ये अंगणात खेळणाऱ्या गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग. जळगाव शहर पोलीस स्थानकात पॉक्सोसह विनयभंगाचाही गुन्हा दाखल. आरोपीला अटक. वाशिममध्ये रानडुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू. 5 ऑगस्टला शेतात सोयाबीन पिकावर फवारणीसाठी गेले असताना रानडुकराने केला होता हल्ला.